नमस्कार, मी प्रथमेश मोरे पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षासंदर्भातील। इस्रायलने इराणची राजधानी तेहरान आणि करजवरती हल्ला केलेला आहे। इराणच्या लष्करी तळांसह तेल साठ्यांवरती इस्रायलने हल्ला केलेला आहे। इराणने 1 ऑक्टोबरला इस्रायलवरती 200 बॅलिस्टाईन मिसाईल डागलेल्या होत्या। त्यालाच बदला म्हणून आता 25 दिवसांनी इस्रायलने इराणवरती 100 फायटर जेटच्या सहाय्याने हल्ला चढवलेला आहे। इराण आणि इस्रायलमधील या संघर्षामुळे मध्य पूर्व आशियामध्ये युद्धाचा आणखी भडका होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। इस्रायल आणि इराण यांच्यामधील संघर्ष आता शिगेला पोहोचलेला आहे। इस्रायलने इराणची राजधानी तेहरानवरती हल्ला केलेला आहे। इराणच्या लष्करी तळांसह तेल साठ्यावरती देखील इस्रायलने हल्ला केलेला आहे। इराणने 1 ऑक्टोबरला इस्रायलवरती 200 बॅलिस्टाईन मिसाईल डागलेल्या होत्या आणि त्याचाच बदला म्हणून आता इस्रायलने इराणवरती 100 फायटर जेटच्या सहाय्याने हल्ला केलेला आहे। या संपूर्ण विषयावरती बोलण्यासाठी निवृत्त लष्कर अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्या सोबत आहेत। हेमंत सर, इस्रायल आणि इराण हे मध्य पूर्व आशियातील दोन बलाढ्य आणि लष्करी महासत्ता असणारे देश एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत। एकमेकांवरती आता ते हल्ला करू लागलेले आहेत। त्यांच्यामधील संघर्ष किंवा त्यांच्यामधील दुश्मनी ही जुनीच आहे, मात्र आता संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे। या संघर्षाचा परिणाम महायुद्धामध्ये होऊ शकतो का? तुम्हाला काय वाटतंय? असं आहे, इतके दिवस आपण वाट पाहत होतो की इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायल जो प्रतिहल्ला करणार आहे तो केव्हा सुरू होईल, तर तो आता सुरू झालेला आहे। आणि आता जे सुरू झालेलं आहे हे हवाई युद्ध आहे। याचं मुख्य कारण असं आहे की इस्रायल आणि इराण हे एकमेकाला लागलेले देश नाही, त्याच्यामुळे लँड वॉरफेअर किंवा जमिनी युद्ध हे होऊ शकत नाही, किंवा नेव्हल वॉरफेअर म्हणजे मॅरिटाईम वॉरफेअर हे तिथे होऊ शकत नाही। तिथे तुम्हाला फक्त हवाई हल्लाच करावा लागतो। आणि हवाई हल्ल्याचं आपण ज्यावेळेला विश्लेषण करतो तर त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की इराणकडे मोठ्या प्रमाणामध्ये क्षेपणास्त्र म्हणजे मिसाईल्स आहेत आणि ड्रोन्स म्हणजे पायलटलेस विमानं आहेत, ज्यांच्या मदतीने त्यांनी जो पहिला हल्ला केला होता 200 ड्रोन्सच्या बरोबर तो हल्ला होता। आणि प्रत्युत्तर देण्याकरता इस्रायलकडे ड्रोन्स तर आहेतच, याच्याशिवाय त्यांच्याकडे मिसाईल्स म्हणजे क्षेपणास्त्र पण आहेत, परंतु याच्याशिवाय त्यांच्याकडे एक अतिशय पॉवरफुल असं सर्वात जगातलं अत्याधुनिक असं एअरफोर्स आहे, ज्याच्या मदतीने त्यांनी हा हल्ला केला होता। आणि अशा प्रकारचं जे एअरफोर्स आहे किंवा हवाई दल आहे हे इराणकडे नाही। आणि इराणचं ज्यावेळेला इराणवरती हल्ला केला जातो तर त्यावेळेला इस्रायलकडे नेमकी माहिती असते की कुठे हल्ला करायचा, म्हणजे लष्करी महत्वाच्या दृष्टीने ठिकाणं, मुख्य म्हणजे हेडक्वार्टर्स म्हणा, कोऑर्डिनेटिंग हेडक्वार्टर्स म्हणा, लष्कराचे मोठे तळ म्हणा, विमानतळ मोठी विमानतळ म्हणा, जिथे मोठं टँक्सचं कॉन्सन्ट्रेशन आहे तिथे करायचं, तर त्यांनी त्याप्रमाणे हल्ला केलेला आहे। म्हणजे जे टार्गेट्स ज्यांच्यावरती इस्रायल हल्ला करत आहे ती 2 किंवा 3 प्रकारची आहे। एक आहे लष्करी टार्गेट्स ज्याच्यावरती त्यांनी हल्ला केला आहे, दुसरं आहे आर्थिक टार्गेट्स म्हणजे इराणकडे असलेली तेल शुद्ध करणारे कारखाने, ज्याच्याशिवाय जिथे त्याचा तेलाचा साठा केला असतो तो तिथे असलेले मोठे स्टॉक्स किंवा त्यांची जी बंदरं आहे जिथून तेलाची निर्यात केली जाते ती, तर सध्या त्यांनी तेलाच्या साठ्यावरती पण हल्ला केलेला आहे। तर म्हणजे युद्ध 2 ठिकाणी नक्कीच सुरू झालेलं आहे। परंतु जी तिसरी जी भीती दर्शवली जात होती ती म्हणजे जे इराणकडे जिथे न्यूक्लिअर बॉम्ब ठेवलेले आहेत, जिथे न्यूक्लिअर क्षेपणास्त्र ठेवली आहेत, तिथे पण इस्रायल हल्ला करेल का? कारण तसं झालं तर हे अतिशय गंभीर होईल। तर आता तो हल्ला केव्हा होईल हे बघावं लागेल। परंतु एवढं नक्की की दोन्हीही देशांकडे प्रचंड प्रमाणामध्ये मिसाईल्स आहेत आणि ड्रोन्स आहेत, त्यामुळे हे जे हवाई युद्ध आहे ते अनेक दिवस चालेल, त्यामध्ये कोणाच्याही मनामध्ये शंका नको। तर तो एक भाग झाला। आणि दुसरं हे आता एक डायरेक्ट युद्ध सुरू झालं आहे आणि इस्रायल आणि इराण मध्ये। याच्या आधी जे युद्ध इस्रायल लढत होतं ते हमासशी लढत होतं, जो दहशतवादी गट आहे, हिजबुल्लाशी लढत होतं, तो दहशतवादी गट आहे, किंवा हुतीशी लढत होतं,
जे दहशतवादी गट आहे आणि या सगळ्यांना इराणची प्रॉक्सी आर्मी असं समजलं जातं, ज्यांना इराण मदत करतं सगळ्या प्रकारची, परंतु ते इराणचं सैन्य नाही. आता मात्र जे युद्ध सुरू झालेलं आहे हे इराणशी डायरेक्टली नक्कीच सर, सुरू आता झालेलं आहे. इराण आणि इस्रायलमध्ये थेट युद्ध सुरू झालेलं आहे आणि हे युद्ध हवाई युद्ध कायम सुरू राहील अशा प्रकारचं तुम्ही म्हणताय. मात्र भारताच्या अँगलनं जर आपण विचार केला तर हे दोन्ही देश भारताचे मित्र देश आहेत. इराण सोबत आपण तेलाचा व्यापार करतो तर इस्रायल कडून आपण शस्त्र, त्याचबरोबर शेती तंत्रज्ञान आणि इतर तंत्रज्ञान घेतो. त्यामुळे या दोन्ही देशांमधला हा जो संघर्ष सध्या सुरू आहे याचे भारतावरती काय परिणाम होतील? या युद्धाचे भारतावरती पुष्कळ परिणाम होतील. एकतर इस्रायलकडनं मिळणारी शस्त्र थोडे दिवस मिळाले नाही तर काही फारसा फरक पडत नाही, परंतु इराणचं तेल सुद्धा सध्या आपल्याकरता एवढं महत्वाचं नाहीये, कारण आपण रशियाकडनं मोठ्या प्रमाणात तेल घेतो आहे. परंतु जर युद्ध पसरलं तर इराणने एक धमकी दिलेली आहे की त्यांच्या जवळ जी एक मोठी समुद्रधुनी आहे, ज्याला स्ट्रेट ऑफ हार्मुझ म्हटलं जातं, जिथून भारताला जे तेल पुरवणारे इतर देश आहेत, म्हणजे UAE आहे, सौदी अरेबिया आहे, हे सगळं तेल या आखाती भागातून येतं. तर ती समुद्रधुनी आम्ही बंद करू अशी धमकी इराणने याच्या आधी दिली होती. तसं झालं तर भारतावरती डायरेक्ट फटका नक्की आपल्याला पोहोचू शकतो. आपल्या तेलाचा जो सप्लाय आहे तो डिस्टर्ब केला जाऊ शकतो, परंतु त्याची आपण जास्त काळजी करू नये. आपल्याकडे 60 ते 70 दिवसाचा तेलाचा साठा आपण देशामध्ये केलेला असतो, तर त्याच्यामुळे थोडा काळ जरी ते डिस्ट्रप्शन झालं तरी आपल्याला फरक पडत नाही आणि रशियाकडनं आपल्याला तेल हे मिळू शकतं. परंतु याच्याशिवाय आपलं इराणच्या बरोबर अनेक असे आर्थिक प्रकल्प सुरू आहेत. त्याचा एक म्हणजे चाबार बंदर. आता हे चाबार बंदर नावाचा जो आर्थिक प्रकल्प आहे तो मागे पडलेला आहे. त्याच्याशिवाय सीमेक नावाचा म्हणजे एक मोठा कॉरिडॉर जो सुरू होणार होता तो आता मागे पडलेला आहे आणि आपला जो व्यापार होता इराणशी तो आता कमी झालेला आहे. व्यापार जो होता इस्रायलशी तो पण कमी झालेला आहे आणि याच्याशिवाय या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय सुद्धा आहेत. एक अंदाज असा आहे की 20 ते 25 हजार भारतीय हे इराणमध्ये असावे, 30-40 हजार भारतीय हे इस्रायलमध्ये असावेत आणि या दोन देशात असलेल्या भारतीय आणि त्यांना असलेला धोका हा एक भाग झाला. परंतु ज्या वेळेला हवेतनं युद्ध होतं त्यावेळेला ही जी मिसाईल्स किंवा क्षेपणास्त्र असतात आकाशातून इराकच्या वरनं जातात, सिरियाच्या वरनं जातात, UAEच्या वरनं जातात. तर म्हणजे जे संपूर्ण मिडल ईस्टचे किंवा जे आखाती देश आहेत तिथे जवळजवळ 80 ते 90 लाख भारतीय वेगवेगळ्या कारणामुळे तिथे आहेत. शिकण्याकरता म्हणा किंवा व्यापाराकरता म्हणा किंवा उद्योगधंद्याकरता म्हणा, त्यांच्या जीवनाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. परंतु जसा धोका हा भारतीयांना आहे तसा इतर अनेक देशांचे नागरिक तिथे वसलेले आहेत त्यांना पण आहे. म्हणून आपण जास्त काळजी करण्याचे कारण नाही. परंतु एवढं नक्की की थोडे दिवस युद्ध चाललं तर फारसा परिणाम होणार नाही, पण जे युद्धाचं जे ड्युरेशन आहे जर ते वाढलं तर नक्कीच तेल पुरवठा परिणाम होऊ शकतो. नक्कीच सर, या युद्धाचा वेळ किंवा काळ हा जर वाढला तर त्याचा परिणाम हा तेल साठ्यावरती किंवा तेलाच्या पुरवठ्यावरती होऊ शकतो. सर, या संघर्षामध्ये आणखी एका देशाचं महत्व आहे किंवा महत्वाची भूमिका आहे, तो म्हणजे अमेरिका. अमेरिकेला या हल्ल्याची माहिती होती, इस्रायल इराणवरती हल्ला करणार या संदर्भात अमेरिकेकडे माहिती होती. मात्र अमेरिकेनं या संदर्भात चुप्पी साधली, कारण इस्रायलच्या माध्यमातून मध्य पूर्व आशियामध्ये ज्या प्रकारे राजकारण अमेरिकेकडून केलं जातं त्या संदर्भातली अमेरिकेची भूमिका होती का? असं आहे, अमेरिकेचा प्रयत्न चालू आहे की इस्रायलनी इराणवरती हल्ला करू नये, परंतु इस्रायल हा अमेरिकेला दाद देत नाही आणि जे अमेरिकेचे जे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी आतापर्यंत 20 वेळा इस्रायलचा दौरा केलेला आहे. परंतु इस्रायल म्हणतं की आमचं राष्ट्रीय हित जे आहे तेच आम्ही करू, आम्ही तुमचं ऐकणार नाही. शेवटी अमेरिकेने इस्रायलला हे सांगितलं की ठीक आहे तुम्ही हल्ले करा, तेलाच्या साठ्यावरती करू नका आणि जी न्यूक्लिअर फॅसिलिटीज ज्या इराणच्या आहेत त्याच्यावरती करू नका. तर ते सुद्धा 50% इस्रायलनी ऐकलेलं नाहीये. म्हणजे त्यांनी तेलाच्या साठ्यांवरती सुद्धा हल्ला केलेला आहे, परंतु फक्त न्यूक्लिअर फॅसिलिटीज आहे त्यांच्यावरती हल्ला केलेला नाही. परंतु आपण एवढं नक्की की अमेरिका पुन्हा पुन्हा दबाव टाकण्याचा प्रयत्न करेल आणि कमीत कमी न्यूक्लिअर फॅसिलिटीज वरती हल्ला करू नये एवढं तरी एन्श्योर केलं जाईल. कारण तसं झालं तर युद्धाची व्याप्ती प्रचंड वाढू शकते
आणि मग त्यामध्ये रशिया, चीन हे देश सुद्धा आत येऊ शकतात आणि ज्याच्यामुळे मग त्यांना सप्लाय, त्यांना म्हणजे इतर युद्ध सामुग्री देणं हे सुद्धा होऊ शकतं. तर म्हणून सध्याचं जर युद्ध जर ते लिमिटेड राहिलं, केवळ इराणच्या लष्करी तळांवरती हल्ले आणि काही प्रमाणामध्ये त्यांच्या तेल साठ्यावरती हल्ले, तरच आपला भारतावरती आणि जगावरती परिणाम होणार नाही. परंतु त्या युद्धाची जर व्याप्ती वाढली तर मात्र जगाला सुद्धा नुकसान हे मोठ्या प्रमाणात पोहोचेल. कारण अमेरिकेकडे ही सध्या क्षमताच नाही की ते पूर्णपणे इस्रायलची सगळी कारवाई थांबवू शकतात. तर आपण ते गेले वर्षभराचा अभ्यास केला तर आपल्याला दिसेल अनेक वेळा म्हणजे शेकडो वेळा अक्षरशः अमेरिकेने रिक्वेस्ट केलेली आहे इस्रायलला. नक्कीच महाजन सर, धन्यवाद तुमचे, तुम्ही केलेल्या सविस्तर विश्लेषणासंदर्भात.